ओके. आणि सगळ्यांना विनंती आहे की सगळे लाईक करत चला. ओके. आता बघा, तुम्हाला काही जण विचारतायत सर ग्राउंडचं माहिती सांगा. सर मला सांगा, आम्ही मेसेज केलाय. हे बघा, ग्राउंडची एकदा माहिती सांगतोय, लक्षात असू द्या. आणि ज्यांना ज्यांना मार्क आहे त्या मार्काविषयी पण माहिती सांगतोय. सगळ्यांनी लक्षात असू दे. पहिल्यात फक्त 2 मिनिटं लक्ष असू दे सगळ्यांनी. ओके. सगळ्यांनी लक्ष असू दे. 2 मिनिटं इकडे लक्ष द्या, म्हणजे तुम्हाला बरोबर कळेल. बघा, लक्ष असू द्या. ज्यांचं ग्राउंड 36+ आणि पेपरला जर त्यांना मार्क 75+ असेल, बराबर, तर या सगळ्यांनी, ज्यांनी 36 मुलं असतील त्यांनी सरळ ठाणे सिटीला अर्ज भरावा. ठाणे आणि नवी मुंबई, बराबर. 36+ आणि 75+ जे असतील त्यांनी ठाणे सिटीला अर्ज भरावा. आणि ज्यांचं ग्राउंड 38+ आणि पेपरला 80+ असतील त्यांनी स्वतःच्या जिल्ह्यामध्ये जरी अर्ज भरला तरी काही हरकत नाही. पण तुम्हाला जर दुसऱ्या जिल्ह्यात भरायचा असेल तर नागपूर सिटीमध्ये जरी फॉर्म भरला किंवा अमरावतीसाठी जरी फॉर्म अर्ज भरला तुम्ही तरी चालेल, किंवा मीरा भाईंदरला भरला तरी चालेल. फक्त मुंबईला भरू नका. बघा, तुम्हाला सांगितलं 38+ आणि 80+ जर मार्क असतील, मुंबई सोडून तुम्ही मीरा भाईंदरला भरा, नागपूर सिटीला भरा, किंवा ठाणे सिटीला भरा, किंवा पुणे सिटीला भरा, काही हरकत नाहीये. का सांगत आहे मुंबईला? की तुमचे जर मार्क एवढे छान येत असतील, कारण कसं आहे, तुमचं 1-2 मार्काने वेटिंग लिस्ट मध्ये तुम्ही आला नाही पाहिजे. तुमचा रिझल्ट जर पाहिजे असेल तर तुम्हाला मी हा सेफ स्कोर सांगितलाय.